वस्तीमध्ये पहिली आपण मानवी वस्तीची व्याख्या करू. मानवी वस्ती म्हणजे मानवी केंद्र जिथे लोक राहतात, काम करतात आणि सामाजिक जीवन जगतात. यात घरे, पायाभूत सुविधा आणि स्थानिक संस्कृती याचा समावेश असतो. आता प्रामुख्याने मानवी वस्तीचे दोन प्रकार आहेत, एक ग्रामीण वस्ती आणि एक शहरी वस्ती. तर ग्रामीण वस्ती म्हणजे जिथे आपण शेती करतो किंवा पूर्ण प्रमाणात घरं असतात. शेतीवर ते ग्रामीण लोक जास्त प्रमाणात अवलंबून असतात. ती असते आपली ग्रामीण वस्ती आणि मुख्यतः ती खेडी, वाडी अशा स्वरूपात तयार होते. त्याच्यानंतर शहरी वस्ती. शहरी वस्तीमध्ये म्हणजे काय, मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात, उद्योगधंदे असतात आणि त्याच्यामध्ये माणूस खूप प्रकारे प्रगती करायला लागते. त्यानुसार ग्रामीण वस्ती आणि शहरी वस्ती असे याचे भाग पडतात. तुम्ही इथे बघू शकता, इथे जी दिसते ती कोणती वस्ती आपली शहरी वस्ती आणि इकडे जी दिसते ती ग्रामीण वस्ती. ग्रामीण वस्तीमध्ये जसे की छोटे छोटे घरं असतात आणि खूप लहान लहान असतात, तसे शहरी वस्तीमध्ये एकदम जवळजवळ घरे असतात, मोठमोठ्या बिल्डिंग असतात आणि शहरी वस्ती एक प्रकारे प्रगत झालेली असते आणि ग्रामीण वस्तीमध्ये काहीच एवढी प्रगती झालेली नसते. आता मानवी वस्तीचे प्रकार बघा. ग्रामीण वस्ती. ग्रामीण वस्तीमध्ये शेती, पशुपालन, मासेमारी यासारख्या प्राथमिक व्यवसायावर आधारित छोटी वस्ती म्हणजे ग्रामीण वस्ती. जसं तुम्हाला सांगितलं मी, खेडी, वाडी ह्या काय झाल्या आपल्या ग्रामीण वस्त्या. त्याच्यानंतर शहरी वस्ती. शहरी वस्त्या म्हणजे उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य यासारख्या द्वितीय आणि तृतीय व्यवसायावर आधारित मोठी वस्ती. उदाहरणार्थ शहरे, महानगरे. बरोबर. आता शहरी महानगरे हे पूर्णपणे विकसित झालेले असतात. तिथे शिक्षण हे चांगल्या प्रकारचं असतं, औद्योगिकरण झालेलं असतं, उद्योगधंदे असतात आणि मोठमोठ्या बिल्डिंग असतात, म्हणून ते पूर्ण विकसित झालेले असतात. ती असते आपली शहरी वस्ती. आणि ग्रामीण वस्तीमध्ये छोटे व्यवसाय जसं की खाणकाम, शेती याच्यावर ते लोक अवलंबून असतात. ती असते आपली ग्रामीण वस्ती. अशा प्रकारे आपण आज ग्रामीण वस्ती ग्रामीण वस्ती याच्यामधला ग्रामीण वस्ती आणि बाकीचा घटक आपण पुढच्या पाठाला अभ्यास